नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महायुतीच्या सरकारमध्ये मारहाण चक्क अदखलपात्र असते. शिंदेचे समर्थक आणि शिवसेनेचे आमदार असलेल्या संजय गायकवाड यांच्यावर झालेली किरकोळ कारवाई हेच सांगतेय. दुसऱ्या बाजूला खराब अन्न देणाऱ्या कॅन्टीनचा परवाना मात्र स्थगित झालाय. आमदार निवासामध्ये निकृष्ट जेवण दिलं म्हणून संजय गायकवाड संतापले आणि त्यांनी कॅन्टीनमध्ये राडा घातला. त्यांचा हा राडा एकदा पटकन आपण पाहणार आहोत. काल तुमच्याकडनं तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यामध्ये तुम्ही त्या कर्मचाऱ्याला मारहाण केलेली आहे. काय सांगाल त्याबद्दल? काय जे काय झालं ते योग्य झालं. त्यांनी माझ्या जीवाशी खेळायचा प्रयत्न केला आणि मी त्याला उत्तर दिलं. पण या ठिकाणी आता विरोधक आहेत ते टीका करू लागलेले आहेत. अशा प्रकारचं मारहाण करणं चुकीचं आहे. 10-12 वर्षापूर्वी दिल्लीच्या कॅन्टीनमध्ये राजन बिचारे खासदार असताना एका कर्मचारी त्यांना असं जीवन दिलं. तो मुस्लिम होता, त्याचा रोजा होता, तर यांनी त्याच्या तोंडात पोळी कोपून त्याला मारहाण केलं. मी तर असं केलं नाही. मी त्याला पहिले वास दिला की बघ हा स्मेल कसा आहे. ज्यावेळेला त्यांनी सांगितलं की एक घाणेरडं आहे, मी तेव्हा रिॲक्ट झालो. हे जेवण घाणेरडं होतं त्याचं मी सांगितलं होतं, नंतर त्याला मी मारहाण केली आहे असं संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र, मुंबई. इतकी जबरदस्त मारहाण करणाऱ्या संजय गायकवाड यांना खरं तर शिक्षा होऊ शकली असती. भारतीय न्याय संहितेच्या कलम 130 अंतर्गत मारहाण हा गुन्हा आहे आणि जर सरकारची इच्छाशक्ती असती तर कलम 131 अंतर्गत गुन्हा दाखल करून संजय गायकवाड यांच्यावर कारवाई होऊ शकली असती, ज्यात 1000चा दंड, 3 महिन्याचा कारावास इथपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. 121 कलम लागलं असतं तर सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण या न्यायाखाली 5 वर्षाचा कारावास सुद्धा शक्य आहे. पण असं काहीच घडलेलं नाहीये. असं असताना राज्याचे गृहमंत्री गायकवाड चुकले आहेत असं म्हणतात, पण गायकवाड चुकले आहेत त्यांना अधिकाधिक कठोर शिक्षा मात्र मिळताना दिसत नाहीये. अशा प्रकारचं वर्तन हे आपल्या कोणाही करता भूषणावं नाही. याच्याने विधिमंडळाची आणि आमदार म्हणून आपली सगळ्यांचीच प्रतिष्ठा, प्रतिमा कुठेतरी कमी होते. परब साहेबांचं जरी मत असलं की टावेलवर का मारलं, तरी टावेलवर मारलं किंवा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे, ते योग्य नाही आहे. आणि यातनं सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये भावना चुकीची जाते. आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो किंवा आपण सगळे आमदार म्हणून आपलं कंडक्ट योग्य नाही, अशा प्रकारचं लोकांमध्ये या संदर्भातली भावना जाते. आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की अतिशय गंभीर बाब आहे. आपण आणि माननीय अध्यक्ष या दोघांनी याचा कॉग्निझन्स घ्यावा आणि या संदर्भात काय पुढील कारवाई करायची ते आपण करावी. परंतु जो ज्यांच्या विरुद्ध हे झालेलं आहे त्यांनी जोपर्यंत आले नाही तर तक्रार होऊ शकत नाही, FIR व्हायला पाहिजे. ह्याच्यातूनच स्पष्ट झालेलं आहे की बाबा त्यांना काही कारवाई करायची नाही. NC नावधार म्हणजे नॉन कॉन्सेबल ऑफेन्स म्हणून घेऊन ती NC होते, मग त्यात काय कारवाई होत नाही की बाबा ह्याची दखल घेतलेली आहे, त्यानंतर पुढची चौकशी केली जाईल. FIR करणं वेगळं, NC करणं वेगळं. हे स्पष्ट आहे की सत्ताधारी असल्यामुळे त्यांना काही कारवाई करायची नाही, पण लोकांच्या मनामध्ये आणि राष्ट्रीय स्तरावरती एक इमेज जे हँडल होण्याच्या हिशोबाने ते असं दाखवतात की बाबा नाही आम्ही कारवाई केली, तर काय केली? NC केली. काय अर्थ आहे का?
अशा वेळी प्रश्न उपस्थित राहतो की मारहाण ही अदखलपात्र का ठरली असेल. आपण सगळ्यांनी ही मारहाण इतकी ठामपणे होताना पाहिली आहे आणि ज्या पद्धतीने ती होतीये त्यावर गंभीर कारवाई व्हायला हवी होती, पण तसं झालं नाही. अशा वेळेला पोलीस एखादी कारवाई दखलपात्र आणि अदखलपात्र कशा आधारे ठरवतात. विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांना मात्र याच्यात पॉवर आहे. ते याच्यामध्ये डायरेक्ट FIR लॉज करायला ऑर्डर करू शकतात किंवा त्यांच्या निलंबनासारखी किंवा त्यांच्यावर बंधनं लावण्यासारखी किंवा कमीत कमी त्यांना खुलासा विचारण्यासारखी कारवाई ही विधानसभेच्या अध्यक्षांनी करावी असा कायद्याचा पायंडा आज तरी सांगतोय. पुढे या प्रकरणामध्ये अजून काय गोष्टी समोर येतील, त्यांचं जे आधीच्या पूर्वाश्रमीचं कधी वर्तन आहे त्याचा काही आधार घेतला जाईल की अजून काय केलं जाईल. महाराष्ट्र विधानसभेच्या आमदार महोदयांनी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचं प्रकरण, या प्रकरणामध्ये विचाराल तर पोलिसांनी NC लिहिलेली आहे. NC किंवा कॉग्निजिबल ऑफेन्स जर असेल तर त्याचं निर्धारण हे डॉक्टरनी दिलेल्या जखमांच्या सर्टिफिकेटवरून केलं जातं. आता कॉन्ट्युजन म्हणजे गाल सुजला, लाल झालं, बुक्की मारली किंवा ॲब्रेझन, खरचटल्याच्या वगैरे खुणा ज्या आहेत, असे जर इंजुरीचे प्रकार असतील तर ती कॉग्निजिबल ऑफेन्स म्हणून घेता येत नाही. म्हणून पोलिसांनी ती नॉन कॉग्निजिबल म्हणून नोंद केली असावी. एका बाजूला आमदारानं केलेली मारहाण अदखलपात्र ठरत असताना दुसऱ्या बाजूला ज्या कॅन्टीनमधून अन्न पुरवलं गेलं त्या कॅन्टीनचा परवाना तात्पुरता स्थगित केला गेलेला आहे. अर्थात या कॅन्टीनमधून दिल्या गेलेल्या अन्नाच्या विरोधात आमदार एकवटले आहेत हेही विसरता कामा नये. सकाळचं शिळं अन्न जर रात्री तुम्ही एखाद्या आमदाराला देत असाल, मरावं का त्यांनी? त्याच्यामुळे ती प्रतिक्रिया आली. त्यांनी मारलं असेल, ठीक आहे, आम्ही मारहाणीचं समर्थन करत नाही, पण ती प्रतिक्रिया ना स्वाभाविक होती. आता यावर पर्याय काय, तर ते कंत्राटदार दोन्ही जे आहेत दोन्ही भागातले आता आज विरोधक सभागृहामध्ये गदारोळ घालतील की मारलं. अरे जे गदारोळ घालतात त्यांनी तिथे जेवावं ना. हे कंत्राट रद्द करा आणि महाराष्ट्राच्या महिला बचत गटांना हे कंत्राट द्या. जे काही आमदार निवास आहे त्या परिसरामध्ये जी कॅन्टीनची व्यवस्था आहे, आम्ही सुद्धा त्या ठिकाणी राहिलो आहे आणि मग वारंवार सूचना देऊन सुद्धा त्या ठिकाणच्या कॅन्टीनमध्ये, खानावळीमध्ये जेवण सुधारत नाही आणि त्या सुधारणा व्हावी अशा पद्धतीची सर्वच विधिमंडळाच्या सदस्याची मागणी विधिमंडळाचं जेव्हा अधिवेशन सुरू असते तेव्हा नेहमी राहते.